चलो तर पब्लिक, जय श्रीराम. आज बघा भाई जाम दिवसानंतर प्रथमेश पाटील आहे. असाच निघलोय कॉन्टेंट शोधायला. कॉन्टेंट म्हणजे आम्ही डिसाईड केला का संडेला एकतर फिरायचा, नाहीतर काहीतरी असाच बकचोदी करायची फुल. कुठेतरी जायचं शोरूम बिरूम मध्ये किंवा गाड्यांचे रिव्ह्यूज वगैरे असे काहीतरी करायचे. घेऊ तेव्हा नंतर ती वेगळी गोष्ट आहे. पण सध्या बघून येऊ. आणि आता निघलो आपण थारच्या शोरूमला. थार रॉक्स बघायचे होते. असाच म्हणजे किती दिवस मन चाललेला. तर निघलो आपला संडे 8 जोड मध्ये. हळूहळू मर्सिडीज BMW च्या पण शोरूमला जाऊ. हळूहळू हा थोडा आरामात घेऊ. 2025 मध्ये 22 आहे ना आज जरी 8-9 दिवस बाकी आहेत. हा म्हणजे सगळ्या शोरूमच्या गाड्या वगैरे असा रिव्ह्यू आणि ट्राय करत जाऊ. आणि बाकी आपला युट्यूब वरती तर भाई आता कॉन्टेंट येणारच आहेत. आज संध्याकाळी पण आपलं एक शूट आहे, त्याचं पण नाही म्हणजे माझ्या युट्यूबवरती आता कॉन्टेंटची बाहेरच होणार आहे भाई. आपण थोडा आता मनावर घेऊया. किती दिवस आलस पण नाही केला. 1 तारीख पण आता जरा येतील कॉन्टेंट, टेन्शन घेऊ नका भाई. पहिला गाडी भेटो का नको, पहिला कॉफी भेटली पाहिजे. व्हिडिओ चालू ठेवू का? तर प्रथमच्या ह्याच्यामध्ये आवाज एकदम टॉप क्लास आहे, टॉप. आपण पण हे माईक घेऊया, त्या कामे येतील माईक. आता कियामध्ये भारी भेटतं कॉफी. अरे जय, या शोरूम मध्ये शोरूम विकत घ्यायला आलोय गाडी. बॅग कुठे आहे तुझी? बॅग पैशांची गाडीच आहे. ती बाहेरची गाडी भारी आहे रे. हा, एकच गाडी शोरूम मध्ये, एकच आहे. एवढी थार रॉक्स ट्रेंडिंगला असून मग कुठे आहे ती थार रॉक्स? प्रॉपर हिल एरिया असेल तो 4L यूज होतो. हा, प्रॉपर चढण असेल स्ट्रेट तर L मध्ये ड्राईव्ह करायचं. प्रॉपर ऍडव्हेंचर एकदम खड्डे वगैरे एकदम असणार जिथे फसेल, मग तिथे चिखल वगैरे तिथे आपण 4H वर ड्राईव्ह करतो. सिटी मध्ये करतो 2Hs. ही आता तू ड्राईव्ह करतो ना, आपली रेअर. आणि हिला काय मोड वगैरे नाही ना असं? म्हणजे हिला 4x4 ला मोड्स नाही दिले. हिला फक्त हे मड सँड हेच दिले बस. बाकी असं म्हणजे हे रेन वगैरे इको मोड, स्पोर्ट्स मोड असं नाही ना. ते नाही ना, 4x4 ला नाही दिले, 4x2 ला दिले. अच्छा. झिप आणि झूम दिले. झिप म्हणजे इको मोड, झूम मीन्स स्पोर्ट्स. तिचा ब्रेक पण तिच्यापेक्षा एकदम म्हणजे तिला कसं माहितीये का, तिला फक्त फ्रंट जे आहेत ना ते डिस्क आहेत, मागे ड्रम दिले. हिला 4ही डिस्क आहेत. नाही पण ती ब्रेक मारताना पण भीती वाटते का बाबा पलटी तरी होईल, नाही तर थांबणार नाही. हाय स्पीड. हा हाईट बरोबर. अरे तू नॉर्मल एक्सिलरेशन बस. आता तू सीट बेल्ट किंवा डोअर ओपन असतो ना, गाडी पुढे नसती गेली. अच्छा. हा, आता तू सीट बेल्ट लावला आणि डोअर ओपन क्लोज आहे ना, तर एक्सिलरेशन दिलं ऑटोमॅटिकली रिलीज होतो. हिच्यात तेवढं फील नाही होत असं, म्हणजे एकदम हलते गाडी वगैरे काहीच नाही ना. किती पण स्पीडला वगैरे खड्ड्यात वगैरे जामाशी उंच वाटते. एकदम उंच. फॉर्च्युनर पेक्षा उंच वाटते बघा, बोलायला गेलो तर. फॉर्च्युनर पेक्षा उंच वाटते. ही काय एव्हरेज कॉस्ट करत असेल? 12. मॅन्युअल मध्ये तुला देईल 12 ते 13 देते. हायवे वगैरे गेला ना तर तुला 17 पर्यंत देणार. 17 ते 18. गाडी बंद होईल का? नाही ना, स्टील थांबवलीस तर बंद होईल. थांबवली तर बंद होईल. ब्रेकवर पाय ठेवलं. चढणी वगैरे कशी हँडल मागे येत नाही. अच्छा. ब्रेक सोडला ना ती पुढेच जाणार. हा का? हा, ती मागे येतच नाही चढणीवर. म्हणजे आपण फक्त स्टील ब्रेक दाबू म्हणजे सोडून ठेवायचा ऍज युजुअल. तुला ती भीती वाटत असेल चढणीवर ती मागे कारण की फर्स्ट टाइम मी मॅन्युअल सवय आहे ना. 6 एअरबॅग्स आहेत. तिला पण 6. आणि सनरूफ नसेल आणि सनरूफ नसेल. ओके. सीट्स तुला फॅब्रिक येणार. हा डिजिटल आहे ना, ते अॅनालॉग येणार तुला. जुन्या थार सारखं येणार. हे मिरर जे आहेत ते फोल्डेबल आहेत ना, याच्यात त्याच्यात फोल्डेबल नसणार, फक्त ऍडजस्टेबल इलेक्ट्रॉनिक असेल. फोल्ड करायचं असेल तर हाताने मॅन्युअली.
आणि आपला जो छोटा सनरूफ वाला येतो तो काय तो जातो? MX5 पासून चालू होतो. MX5 तो 22-23 पर्यंत जातो. बरोबर. भारी एक नंबर भारी आहे. म्हणजे एवढी हाईट. अरे थांब ना, आवाज दे ना. अरे का कॉपीराईट मारेल का माझी व्हिडिओ चालू नको तू. तर भाई माझं चॅनल जाम मोठा आहे बाबा. आपली गाडी बघा, आपली ही साधी गाडी ठीक आहे, जेवढं देवाने दिलंय, बट तेवढाच बस आहे रे बाबा. तेवढाच बस आहे. नाही तेवढा बस नाही भाई, जिंदगीमध्ये घेऊ ना यार. म्हणजे आत्ताच्या पुरती तेवढाच बस आहे. नाहीतर लोक भरपूर आपल्याला काहीतरी विचित्र समजतात. पण मजा आली गाडी चालवायला. तुला कशी वाटली भाई गाडी? आता तू ती थार 4x2 चालवतोय आणि हिच्यामध्ये काय फरक वाटला? नंबर आहे भाई, एक नंबर आहे. आणि ही आहे ना फॉर्च्युनर पेक्षा मला ना अशी म्हणजे हायटेड वाटली. हायटेड वाटली आणि थोडी प्रीमियम म्हणजे वाटली. अशी हालत नाही हालत वगैरे. नाही. आणि ते मजा आली जे चालवायला. इंजिनचा नॉईज आहे ना, तो असं वाटते मला कुठलीतरी लक्झरी गाडी चालवली. हा एकदम स्मूथ भाई. थार कशी, आता थार बोललो डायरेक्ट या ठपाठप बुडवा ये ते. हा या थारला तसं हा, काही या करू नाही थारला शकत रे. तसं नाही काय. ही थार थोडी म्हणजे प्रीमियम वाटते आणि कॉस्टिंग ऑनलाईन पेक्षा थोडी जास्त जाते भाई. बेस मॉडेल पण अरे 4-5 लाख रुपये जास्त जास्त. आणि टॉप वेळेचं किती 30 ना 30 ला जाते. हे बघा ना, जाते. बघू कोटेशन शकता काढून तुम्ही. घेतलंय म्हणजे ज्याला तुम्ही घ्यायची आहे ना त्याची पप्पाला दाखवा त्यांच्या. आता कोणतरी चाललंय पप्पाला दाखवायला त्यांच्या. नाही रे भाई पाडून पाडला. झाला भाई. Content बनला आमचा. इकडं आपण जरा स्टॉप घेऊ आणि फिर घर पे जाके मिलते. भाईची 1 तारखेला व्हिडिओ येणार आहे, तर थोडा भरपूर सपोर्ट दाखवा. नाही सपोर्ट. आणि आपले जे मित्र आहेत म्हणजे सर्व म्हणजे ब्लॉक अनब्लॉक वाले मित्र आहेत, सर्व मित्र आहेत अनफॉलो वाले, सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करा. म्हणजे याची व्हिडिओ येते, बराच टायमापासून त्यांनी मेहनत घेतली भाई त्या व्हिडिओच्या मागे. व्हिडिओ येणार आहे तर इन्स्टावर स्टोरी टाका सर्वांनी आणि शेअर करा. मेन पहिली गोष्ट ग्रुप्सला वगैरे. आणि गुगल पेचा नंबर पाठवा. गुगल पेचा नंबर पाठवतो, स्टोरी टाकवेल. त्याला किती रुपये द्यायचे? 50 रुपये. नको रे भाई, जास्त होतात. जास्त 100 रुपये. 30 रुपये ठीक आहे. तो चलो आम्ही घर पे जाके मिलते हैं. तर बघू शकता कसा सेटअपचा जुगाड चालू आहे. स्कूलची बॅग बिग ठेवून आम्ही आपला कॅमेरा सेटअप लावत चाललेलो आहे. जास्त वरती झाला. हे बघा आपला सेटअप गरीबाचा तगडा आहे, पण बादशाह आपला सेटअप. नवीन स्क्रीन बिन घेतलेली आपणच 10-15 दिवस झाले या स्क्रीनला. आणि आपला पॉडकास्टचा पडदा, बिचारे पॉडकास्ट थांबलेले आहेत, पण आता काहीतरी डेंजर काम चालू करणार आहे. कॅमेरा फिरवू शकतो ना आपण. कसा फिरवशील? असं ते राहू द्या वाकडा राहिला. आता इकडे काम कर, चढ आणि मागची स्क्रीन बघ कशी दिसते. थांब 1 मिनिटात आपण सेटअप करून दे पहिला. सो तो आपले पेड ॲक्टर आलेले आहेत, पैसे घेतात भाई व्हिडिओ रोल करायचे. पण काय बघतोय असं निर्लज्ज? हात बघू शी. तिकडे आमचे मोठे ॲक्टर्स बसलेले आहेत. त्यांचे मोठे पेड ॲक्टर आहेत भाई, पैसे घेतात हर गोष्टीचे ॲक्टिंगचे. 10 साल हो गया गाइस, कुछ अर्निंग नहीं आ रहा है अभी तक. अर्निंग पेड खाली एक पॉपकॉर्न का पैकेट देता है और बोलता है चलो एक्टिंग कर. चलो ॲक्टिंग. सो द पब्लिक व्हिडिओ ऑन द वे आहे. आज मस्तपैकी सेटअप बिटअप करून पद्धतशीरमध्ये शूट पण झालेलं आहे. कॉन्टेंट जास्त आता ब्लॉग नसणार, म्हणजे फॅमिली ब्लॉग किंवा असं डेली ब्लॉग सारखे ते तर नाहीत, म्हणून मी जरा गॅप घेतलेली, थोडा एक शॉर्ट पिरियड ऑफ टाईम घेतलेला स्वतःसाठी. व्लॉगिंग बाई जो तो व्लॉग करतो इकडे तिकडे, तर आपल्याला तसं नाही. आपण कॉन्टेंट एकदम टोटली आता शिफ्ट करतोय मी. लाईक म्हणजे जाम केली भाई, जाम ब्लॉग केली. काही आपल्याला रिझल्ट नाही आला चांगला जसं पाहिजे होता तसा ब्लॉगिंगसाठी. बट आता एक कॉन्टेंट, एक मराठीमध्ये एक चांगली कॉन्टेंटची लेंथ पकडू आणि मस्त एक टर्न अराउंड करून खेचू भाई कुठेतरी पद्धतशीरमध्ये. आपली व्हिडिओ आहे ती पण मराठीजमध्ये व्लॉगच असणार, पण त्याच्यामध्ये मजबूत कॉन्टेंट आपण पब्लिकला मजा आली पाहिजे बघायला. असं भाई काहीतरी घातक करून टाकू. म्हणजे मला होप्स आहेत का ही जी व्हिडिओ येईल बघा, ही व्हिडिओ येईल, ह्या व्हिडिओला मेक शुअर सगळ्याही सपोर्ट करा. म्हणजे भाई मी स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट घालवणार आहे व्हिडिओसाठी. म्हणजे प्रत्येकाला पर्सनल कॉल करून सांगणार आहे की भाई व्हिडिओ शेअर कर प्लीज, कारण की खूप जास्त मेहनत घेतले. एक आपल्या यूट्यूबवर एक मराठी कॉन्टेंट कुठल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो आपण, मी त्या पद्धतीने पुश केला आहे भाई. मजाक नाही करत आहे, खरं बोलतोय. अँड येस, मेक शुअर लाईक सबस्क्राईब करा. चलो भाई, बाय बाय, जय श्रीराम, टेक केअर, बाय बाय.